पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप. कोण तुम्ही? साहेब, वाईट बातमी. अजून निलंजना वर्मा व सटम यांचा तिच्याशी नक्की संबंध काय? हा व्हिडिओ साहेब, तुम्ही पदयात्रेला गेला होता ना, तेव्हा एका रिपोर्टरने हा व्हिडिओ काढलाय. निलंजना मॅडम मागच्या दरवाजाने घरात घुसल्या होत्या. त्यानंतर बेसमेंट मधलं ते चित्राचं प्रकरण. ते व्हिडिओत काय चाललंय ते कळतंय मला. कोण रिपोर्टर आहे फोनला? आता कुणाकुणाला फोन लावू साहेब? सर्वच चॅनलवरती हीच बातमी सुरू आहे. सर्व लोक प्रश्न विचारतायत, रिपोर्टर्सचे फोन येतात साहेब. नाही, कोणाचाही फोन उचलू नकोस. आपल्या सोशल मीडिया टीमची उद्या मीटिंग ठरव, मग ठरवू. तर कसं हलकं हलकं वाटतंय आम्हाला. जैतापूरकर जरा लवकरच गेला, पण तुम्ही थांबायला हवं होतं त्यांना, मजा आली असते अजून. नाही ग, तो आपल्यासारखा टाग्या झालेला नाही, कळलं का तुला? त्याला अजून ती सवय नाही ना सगळी. त्याचं कसं अजून ड्युटी करा, वेळेत झोपा, वेळेत होता. आपल्यासारखं थोडीच आहे. समोसाचं आपलं जेवण आहे. जायला. कधी बघा वडे समोसे एवढं. कोण आहे रे आज? जोरात सॉरी सॉरी. काय तू अचानक काय म्हणजे? काय नाही, मला कळलं एकट्या एकट्याने पार्टी करताय मला सोडून. बोलावलं पण नाहीत ना मला. नाही असं काही ठरवून आम्ही एकटं एकटं असं काही नव्हतं. तुझ्याशी मी नंतर बोलते. आधी हिची खबर घेते. काय सीमा? मॅडम माझं काय नाही, मी म्हणाले होते तुम्हाला बोलवा म्हणून. नाही त्याच्याबद्दल नाही ग. काल मी तुला एवढं विचारत होते सारखं, काय प्लॅन आहे मला सांग, काही ठरलंय का मला सांग. नाही सांगितलंस तू. नाही तसं नाहीये मॅडम. ऍक्च्युली मला सरांनी सांगितलं की लपवून ठेव म्हणून. हो ना? छे, काहीतरीच काय. मी कशाला सांगू लपवून ठेव? सिंपल आहे अनुजा. म्हणजे आपल्या आता SOSच्या कोर टीम मध्ये पण मी कोणाला सांगितलं? कोणालाच नाही. सलमानला मी सांगितलं नाही, शोशानाला मी सांगितलं नाही. मगर तर आपल्यात नाहीच आहे. त्यामुळे तुला एकटीलाच मी सांगितलं नाही अशातला अजिबात भाग नाही. आता ह्या दोघांना सांगितलं कारण कळलं. काल मी एवढं डोकं खाजवत होते की वैजयंती कुठे असेल, कुठे ठेवलंय तिला काय. त्यावेळी ती सीमाकडे होती. हो ना? बघितलं मॅडम किती हुशार आहेत. हुशार आहेस. काय झाली पार्टी का चालली अजून? नाही निघतच होतं काय गाडी चल, मी समोर. सोडते. नाही गाडी लावली आहे समोर. परत सकाळी येऊन बाईक घ्यायला हिला नाही चालत आहेत ना अशी. ठीक आहे, ग्रेट. मॅडम तुम्ही या ना, ह्यांच्याशी पण भेट होईल. हा तू भेटून जा ना, आली असतं. नाही नको, नंतर कधीतरी भेटू. ठीक आहे, चला. आय एम प्राऊड ऑफ यू बोथ. थँक्यू. थँक्यू मॅडम. ग्रेट जॉब या. जैन मॅडम. थँक्यू. जय हिंद, गुड नाईट. मला तर काहीच कळत नाही साहेब. हा व्हिडिओ कसा व्हायरल झाला? त्यांनीच हा व्हिडिओ व्हायरल केला नसेल ना? ती कशी करेल? तिच्याकडे फोन नाही, त्याकडे पैसे नाही. तर जिथे लपली तिथून बाहेर पडली तर जीव जाईल तिचा, अशी परिस्थिती आहे. मग विजय भोसले? नाही, तो असा लपून वार करणारा माणूस नाही. मग आपल्या अपोजिशन मधलं कोणी? एवढी हिंमत नाही रे कोणाची.
रेफरी मला केलेली शिक्षा आहे. सुरुवात झाली विक्रम. आग लावली गेली आणि आता ही आग ते विझू देणार नाहीत. या बाजूवाल्यांचं रिनोव्हेशन चालू झाल्यापासून नुसतं कबाड करून ठेवलंय आमच्या इथे. काय झालं सर, काय राहिलंय का? आजपर्यंत आपण इतके मिशन केले. मिशनची सगळी इन्फॉर्मेशन कुणाकुणाला माहिती होती? मला, तुला, संजयला, अनुजाला. पण आज जेव्हा आपण मिशन केलं तेव्हा मिशनची इन्फॉर्मेशन कोणाकडे होती? माझ्याकडे, तुझ्याकडे, संजयकडे. बस. म्हणजे तुम्हाला म्हणायचंय की नाही, मला आत्ता काहीच म्हणायचं नाही. जेव्हा म्हणायचं तेव्हा म्हणेल. मला आत्ता एवढंच आठवतंय अनुजाचं एक वाक्य, विजय गद्दार आपल्यातच आहे. ज्या ज्या पोर्टल्सवर हे लीक झालंय तिथली प्रायव्हसी सेटिंग्स बदला. कमेंट सेक्शन बंद करून टाका. पण मग लोक म्हणतील तुम्ही घाबरलात. लोक आपल्या ओळखीच्या लोकांना टॅग करतात कमेंट्समध्ये, मग रीच वाढतो. त्याचं काय करणार आहात तुम्ही? घेताय जबाबदारी? हां, पाठव. तुम्ही दोघं जरा आत बसा, तेवढं करून घ्या. बस. कोणी केलं? रेफरीची माणसं. अजूनही काही केलं? नशीबवानेच थोडक्यात निभावलंय. थोडक्यात फक्त चेहऱ्यावरचे मार्क्स. रॉबिन, हेच रेफरीचं रेड कार्ड आहे. ही माणसं काहीही करू शकली असती, फक्त मारण्यावर थांबली. म्हणून म्हटलं नशीबवानेच थोडक्यात निभावलं. मला नाही करायचं हे काम. आय वॉन्ट टू क्विट. आय डोंट वॉन्ट टू डू दिस. ज्या दिवशी माझ्याकडे आली होतीस त्या दिवशी यू न्यू दिस वॉज अ वन वे. आता मी काय करू? एकच मार्ग आहे. रेफरीची मर्जी मिळवायची, पुन्हा ते रेड कार्ड परत घ्यायला लावायचं आणि या गेम मधली आपली एक लाईफ परत मिळवायची. माझी काय चूक आहे या सगळं? मी तुमच्या माणसांना सांगत होते ती बाई कोर्टात जाणार आहे का मला सांगा, नाही तर तिला जाऊ देऊ नका कोर्टात. माझी काय चूक आहे? रॉबिन, या सगळ्यातून मिळणारे प्रिव्हिलेजेस, पैसा, फायदा, या सगळ्यात आपण वाटेकरी होतो की नाही? मग आता शिक्षेतही वाटेकरी असायला हवं. म्हणजे तुम्हाला पण रेफरीने? ऑफकोर्स. मारण्याच्या पद्धती वेगळ्या असतात रॉबिन. तुझ्यावर फिजिकली वार झाले, माझ्या पॉलिटिकल इमेजवर वार झाले. आलो आलो आलो. हाय. एक मिनिट, तुझं काय नाव शर्मिलाने आमच्या रेशन कार्डावर घातलंय काय? काय आहे? बोलला आले आले कुचकट बोलला. नाही कुचकड. एक मिनिट, शर्मिला देवळात गेली आहे. थांब थांब, तिची कुठली अपॉइंटमेंट आहे का ज्यासाठी तू आलीस आणि ही देवळात गेली आहे? नाही, कसलीच अपॉइंटमेंट नाही. मग तू कशाला आली आहेस? माझ्या बॉयफ्रेंडला भेटायला आले. ए, बॉयफ्रेंडला भेटायला आली आहे? बाई ऐक माझं, मी खूप घाईत आहे, मला खूप काम येतात. प्लीज. शर्मिला नाही आहे का घरी? मी सांगतोय ना तुला. म्हणूनच आले. सावटच आहे हा? असं आहे. अच्छा. हा. ऐक ना, फर्स्ट थिंग फर्स्ट, हे बघा आधी. निरंजना वर्मा व सटम यांचा तिच्याशी नक्की संबंध काय? पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप.